आज्ञेवरून ही कथा ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली. कथा नाही बरं आहे. ऐका, गावकरी मंडळी तर उपस्थित आहे. गुणीजनांमध्ये श्रीमद आमच्या या श्रीमद भागवत कथेचे प्रवक्ते सुद्धा कीर्तनाकरता उपस्थित आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो का कथाकार कुठे आहे ते म्हणतायत. कथाकार महाराज जरा थकलेले आहेत आणि गुरुजी आराम करतायत. गुरुजी काय करतायत? आराम करतायत. गुरुजी थकलेले आहेत. मग मी त्यांना माझ्या स्वभावाप्रमाणे सांगतो, असे थकलेले गुरुजी काहून सांगतात? जे थकत नाही तसे अनेक गुरुजी हिंडून राहिलेले आहेत. तुम्ही त्यांना सांगा, थकलेले गुरुजी सांगण्याची आता वेळ नाही आहे. जे गुरुजी हरिपाठात येतील, जे गुरुजी काकड्याने उठतील, कीर्तनात उभे राहतील, असे कमी भावात चांगले गुरुजी उपलब्ध आहे. ते सांगतील आपल्याला काळ सारावा चिंतन येते बसले पलंग काय फायदा आहे. म्हणून वारकरी मंडळी आदिशक्ती मुक्ताबाईंच्या फळावरचे आमचे महाराज आहेत. दिवसभर कथा करून बसलेच नाही तर कीर्तना करता उभे. आपण सर्वांनी अनुभवलं. गुरुवारी हरणे बाबा कुंभारखेड्याला कंटिन्यू 7 दिवस उभेचे उभेच राहिले. सर्व आपण मंडळी त्याचे साक्षीदार आहे. संत असेच असतात. आधी केले मग सांगितले. इतर ठिकाणी तसं नाही, तुम्ही करा आम्ही बसेल आहे असं आहे. आणि मृदंगा करता हरिभक्तीपरायण मुकेशजी महाराज आहेत. गायना करता हरिभक्तीपरायण उमाकांत महाराज, हरिभक्तीपरायण उमेश महाराज. आणि माझ्या माहितीप्रमाणे उपस्थितांमध्ये संपूर्ण रावेराणी यावल तालुका प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. विठाला आमचे राजूभाऊ आलेले आहेत. फैजपूरवरून आमचे ज्येष्ठ आणि वडिलांप्रमाणे आमच्यावरती प्रेम करणारे सर्व नागखेडे बंधू नरेंद्र भाऊ आहे. आदी करून सावखेड्याहून सुद्धा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या न्यायाप्रमाणे राजूभाऊंचे चिरंजीव भूषण भाऊ आहे. समोरच आमच्या नावीवरून हरिभक्तीपरायण योगीराज युवराज भाऊ. आता आमच्याकडे योगीराज गजानन महाराज असल्यामुळे आमच्या दौरात युवराज कमी योगीराज जास्त आहे. युवराज भाऊ आहे नावीवरून. सर्व मंडळी तशी परिचयाची आहे. तुम्ही सरियार गावचे आहे. हे मधले या बामनोचे सर्व हे आमचे कोसगाव वनोली वा वा म्हणजे एकेका गावची एक एक मंडळी उपस्थित आहे. आनंद आहे. आणि कीर्तनाचा 4था दिवस आहे. तुकोबारायांचा अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला भगवंताचं स्मरण करून देतात. विठ्ठल स्मरण का करून देतात त्याचं महत्वाचं कारण आहे. विस्मरण हा जीवाचा काय आहे? स्वभाव आहे. मनुष्य हा भूलत असतो महाराज. भूलणे, विसरणे, नाठव होणे हे जीवाचा स्वभाव सांगितलेला आहे. आणि जी गोष्ट महत्वाची आहे ती अगोदर विसरणे हे त्याच्यापेक्षा स्वभाव खतरनाक. जे महत्वाचं आहे ध्यानात ठेवण्यासारखं ते माणसं ठेवत नाही. काही गोष्टी नाही ध्यानात ठेवल्या तरी चालतात, पण लोक त्या तंतोतंत ध्यानात ठेवतात. आणि नाही ध्यानात राहिलं तरी लिहून ठेवतात. एकाच्या कॅलेंडरवर लिहिलं होतं, बकरीनं 6 तारखेने 3 पिलं दिले यानं मोठे केले इकले. ते काय लिहायची गोष्ट आहे? मग ते काय वाढदिवस करणं आहे काय करणं? गॅस कोण्या दिवशी भरून आणला, तेलाची कॅन कोण्या दिवशी आली हे कॅलेंडरवर लिहिलेलं आहे लोकांनी. लग्नाचा वाढदिवस कधी आहे, नामकं कधी आहे, काय हे नाही ध्यानात ठेवलं तरी चालतंय. पण
अभंगाच्या दृष्टिकोनातून संत महात्म्यांनी आपल्याला विनम्रपणे आठवण करून दिली की बाबा दोन गोष्टी निदान या मानव देहामध्ये आल्यानंतर तुम्ही ध्यानात ठेवा. पहिली गोष्ट काय तुकोबाराय म्हणतात, पहिला मुद्दा ध्यानात ठेवा की एक दिवशी मिळालेला नरदेह आपल्याला पूर्व सूचना न देता एका क्षणामध्ये आपल्याला इथं सोडून जावं लागेल. हे पहिलं स्मरण ठेवा. मरणाची कारे नाही आठवण, आपल्याला आठवण नाही म्हणून तुकोबाराय स्मरण करून देतात की तुम्ही हे ध्यानात ठेवा की एक दिवशी आपल्याला जायचं आहे. बरं, दुसरं काय ध्यानात ठेवायचं? दुसरं या संबंधाने ध्यानात ठेवा की एक दिवशी जायचं आहे. आणि दुसरं ध्यानात ठेवायचं आहे की ज्यानं आतापर्यंत ठेवलं त्याचं ध्यान ठेवा. ज्याने आतापर्यंत आपल्याला ठेवलेलं आहे त्या भगवंताला तुम्ही विसरू नका. या दोन गोष्टी ध्यानात ठेवा. हे शरीर एक दिवशी आपल्याला सोडून जाईल. बरोबर आहे. जायाचे शरीर, हे जायाचं शरीर आहे आणि हे जाईल कधी? संत सांगतात क्षणामध्ये हे जाईल. ते पूर्व सूचना देणार नाही. त्याची जी व्हॅलिडिटी आहे ना, ती व्हॅलिडिटी संपली एकदाची. जसं एखाद्या मोबाईल मध्ये आपण रिचार्ज मारतो, ती रिचार्ज आता किती दिवसाचा आहे? 28 दिवसाचा आहे, काही म्हणतात 30 दिवसाचं झालं होणार आहे. असो, जेवढ्या दिवसाचं रिचार्ज मारलं तेवढं त्याचं जे बॅलन्स आहे, जेवढ्या GB डाटा आहे, तेवढा डाटा तेवढं बॅलन्स समाप्त झालं की इनकमिंग आउट गोईंग त्याच्या आधी 3 दिवसापासून एक बाई सावध करते. हेही महत्वाचं आहे. एक जण म्हणे बाईचाच काऊन आवाज आहे, आता माणसाचा ऐकत नाही लोक म्हणून ते 3 दिवसाच्या आधी सांगते सावधान, 3 दिवसाने तुमचा रिचार्ज संपणार आहे, सोय लावून ठेव. पण हा त्याच्याकडे अतिशय दुर्लक्ष करतो. जेव्हा फोन लागत नाही तेव्हा म्हणतो आता रिचार्ज मारणार. तसं हे शरीर कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता एक दिवशी देह जाईल जाईल. शरीर जायाचे ठेवणे. काय शब्द आहे ठेवणे म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या ताब्यात जरी असलं तरी हे आपलं नाही, हे आपल्याकडे ठेवणं ठेवलेलं आहे. नाही समज वापरायला दिलंय, वापरायला ठेवणं आहे ना, ते काय आपलं प्रायव्हेट लिमिटेड थोडी आहे. शरीर जायाचे ठेवणे. देह हा पाताचा अनिल उष्णा शेखी, ज्याचा त्याला देणे लागे, पण आपल्याला दुसऱ्याची वस्तू वापरायची काही ढंगच नाही. आपली गाडी चालवणं वेगळी, दुसऱ्याची गड्डे थोडी पाहिजे मग माणूस ते कुदाडत त्याला थोडी मेंटेनन्स करणं. हे शरीर आपल्याकडे ठेवणं आहे. आणि सावधान संत सावधान करतात. एकदा का त्याची व्हॅलिडिटी संपली, जे श्वास आपल्याला मोजून दिले, श्वासोश्वास, हे श्वासोश्वास, हे जेवढे मोजून दिले ते झाले की मग एकही जास्त एक्स्ट्रा
एखाद्यानं म्हटलं की आमच्या भावकीत उद्या लग्न आहे, तेवढं उद्याच्या दिवस तेवढी भेटत नाही व्हॅलिडिटी. कोणी म्हणे महिला एखादी की घाटा काढून ठेलाय फक्त वर्ण आहे, बस आजच रिकाम पण झालं. काला मोडलेला आहे, पंक्तीत बसलेला आपण काला मोडला तूप आलं, बस आता एक वदनी कवड घेता श्लोक झालेला आहे, तो घास घेतलेला आहे, तो जेवढ्या वेळा चावलेला आहे तेवढा चावलेला आहे. आता फक्त ग्रासगिरी सत्ता नाही हाता ग्रासगिरी सत्ता नाही हातावर डबल प्रमाण म्हणण्याची, डबल प्रमाण म्हणीन तोपर्यंत राहील दशम, म्हणून शिंगलच प्रमाण म्हणायचं. लोकायले सवय नरव जे काम असं सहज होत नाही, मग लोक डोकं चालवतात काय म्हणतात काही घेऊन देऊन होईन का पा, म्हणजे जे योजनेत बसत नाही. आता डॉक्युमेंट आता काही डॉक्युमेंट ना काही होत नाही. आपल्या घरी 4 व्हीलर आहे, मग ते लाडक्या बहीणमध्ये काही बसत नाही काम, मग काय करा, मग ते म्हणतात काही घेऊन देऊन आपल्याला भेटीन कागद तर पाहत का हो यमराजा, काही घेऊन देऊन थोडस द्या, व्हॅलिडिटी थोडीशी वाढवून द्या. यमराजा म्हणतात त्याचं द्यायला काय सांगताय, काय आहे काय द्यायचं. 7-12 आपला बोजा आहे, कारण माफ होईन या आशेनं आपण काही भरलं नाही मार्च. आपलं तर असंच चालते सर, आहे की नाही. आपल्याला द्यायला काय, पण एखाद्या वेळेला कोणी असेल जरी त्या पद्धतीचा विचार करणारा, तर संत सांगतात मेरू तुल्य पृथ्वी निधल्या सुवर्ण, मेरू पर्वता एवढं पृथ्वीच्या समान जरी सोनं. काय ग्राम आहे, 15च्या खालीवर झालं 15,000 रुपये ग्राम. हो तेवढं जरी भारोभार दिलं न मिळे एक क्षण, म्हणून मरणाचं स्मरण ठेवा. आणि आपल्याला जरी मरणाचं स्मरण नसलं, पण ज्याच्याकडे हे मरण नावाचं डिपार्टमेंट आहे त्याला तर स्मरण आहे की नाही. आणि जीवाचा स्वभावच आहे महाराज, जे देणं आहे की नाही ते माणसाच्या ध्यानात नसतं. आपल्याला कोणाचे पैसे देणं आहे हे ध्यानात नसते माणसाच्या, कोणातून घेणं आहे हे काय माणसाच्या ध्यानात राहत. देणं थोडी ध्यानात, हा घेऊ त्याच्या बापाला ना देऊ. उसण्याची माय मेली म्हणतात, तिच्या तेरवीवर मयच कीर्तन होतं. हे शर्ट तडलंच आहे, कोणी कोणाला उसने पैसे देत नाही. ऐकाय देणं ध्यानात नाही. तसं आपल्याला जरी ध्यानात नसलं की मरण आहे, पण ज्याच्याकडे हे डिपार्टमेंट आहे तो प्रत्येक क्षणाला आपली सर्वांची नोंद घेऊन राहिला. अजून किती आहे अवकाश, अजून याला किती वेळ आहे माहितीये. तुम्ही जर बँकेचं लोन केलं असेल, कदाचित केलं असेल, काय करणंच पडते कोणाने, EMI असं त्याचं काहीतरी हप्त्याचं नाव, इन्स्टॉलमेंट पेमेंट काय म्हणतात ते आपल्याला एवढं काही नाही. तुम्ही बँकेत जाऊ द्या, मॅनेजरले म्हणा ओ मॅनेजर साहेब मी किती पैसे भरले आतापर्यंत. तो घाईत असो किंवा नसो, तो तुम्हाला म्हणेल भाऊ ते भरले, जाऊ दे तुला. तो किती भरले हे नाही सांगणार, पहा काय व्यवहार आहे. तो म्हणेल तुमच्याकडे अजून एवढे, समजलं तुम्हाला. तसंच नाद बाबा सुद्धा म्हणतात किती जगला याला महत्व नाही आहे, अजून किती आहे
उरले किती